नमस्कार मंडळी, मी याच्या आधीसुद्धा या भाजीचा व्हिडिओ टाकला होता आणि तो एवढा व्हायरल झाला, 5-6 मिलियन व्ह्यूज आले होते त्याला. तर मी त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेत. आता ती पावडर एका मोठ्या ताटात काढून घेतली. त्याच्यात घरगुती तिखट 2 चमचे, हळद, हिंग, मीठ, कोथिंबीर, मूठभर कोथिंबीर घेतली आहे, कसुरी मेथीसुद्धा घेतलेली आहे क्रश करून, धने पावडर, जिरे पावडर हे फक्त मिक्स करून घेतलेले आहे. ही भाजी एवढी सिंपल आहे ना, पण चवीला एक नंबर लागते. तर आपण भरली वांगी करण्यासाठी जसं चिरा पडतो ना, तसंच या मिरचीला चिरा पाडून घ्यायचा आणि हा जो मसाला आहे तो थोडा थोडा भरायचा. आणि मसाला मात्र ना भरपूर करा, कारण भरपूर जास्त मसाला असेल ना तर ही भाजी आणखीन जास्त, म्हणजे त्याचा मसाला भाजीपेक्षा खूप छान लागतो. तर ज्याला कोणाला शिमला मिरची आवडत नसेल ना तर ते सुद्धा खातील, पण ज्यांना नाहीच आवडत शिमला मिरची तर त्यातला मसाला ते आवडीने खातात. तर आता ही भाजी आहे ना, ती माझ्या एका मैत्रिणीच्या गावाहून आली, तिच्या माहेरातून, तर तिने मला ते दिलेत म्हणून मी ती एवढी केलेली आहे. तर जवळजवळ 1 किलोपेक्षा जास्तच आहेत. असं तर ही भाजी नेहमीच खूप छान बनते, पण आज आणखीच जास्त छान झाली आहे कारण ती गावाहून आलेली आहे ना म्हणून. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप छान होते.